अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि आपल्या विद्यापीठामध्ये असलेलं पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद दर्शन अध्यासन केंद्र यांच्याद्वारा आयोजित या कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेले आपल्या या कार्यशाळेचे उद्घाटक माननीय डॉक्टर संजयजी गोरे, नुकतंच ज्यांनी आपल्याला उद्बोधन केलं ते कुलसचिव हिरेखंड सर, सोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रशांतजी, या सगळ्या केंद्राचे कार्यक्रमाचे संयोजक गचके सर, अधिष्ठाता डॉक्टर खंडारे, प्राध्यापक डॉक्टर सातपुते, उपस्थित व्यासपीठातील अन्य मान्यवर मंडळी आणि या कार्यशाळेत उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वृंद, कार्यकर्ता बंधू भगिनींनो, प्रास्ताविकात सांगितल्याप्रमाणे यावर्षी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शन हा विचार मांडून एकूण 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. एका अर्थानं हिरक महोत्सव त्या विचाराचा असल्यामुळे या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आणि विशेषतः विद्यापीठांमध्ये या विषयाचं उद्बोधन व्हावं म्हणून अशा प्रकारच्या कार्यशाळांचं आयोजन हे संपूर्ण विद्यापीठांमध्ये होत आहे. एकूण या कार्यशाळेमध्ये 3 सत्र होणार आहेत. त्यापैकी पहिलं सत्र हे माझं बीज भाषण म्हणून एकात्म मानव दर्शन हा विचार काय आहे तो या सत्रामध्ये मी मांडेल. याच्यानंतर जे सत्र होणार आहेत ते प्राध्यापक डॉक्टर सुभाषजी लोहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवन आणि चरित्र मांडणार आहे. आणि तिसऱ्या सत्रामध्ये मात्र आपल्याला विद्यापीठाच्या अंतर्गत कोणकोणते उपक्रम आणि कार्यक्रम घ्यावे लागतील, कार्यक्रमाची योजना, त्या संदर्भातले तिसरं सत्र हे आपल्या समोर इथे मांडण्यात येईल. विद्यापीठाने अपेक्षित केल्याप्रमाणे आपल्याला एकात्म मानव दर्शन हा विषय पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या महाविद्यालयांमध्ये NSSच्या मार्फत आणि विद्यार्थी विकासामार्फत कोणते कार्यक्रम वर्षभर राबवायचे आहे त्याची कल्पना येणार नाही. आणि म्हणून मी आपल्या समोर एकात्म मानव दर्शन हा विषय आपल्या समोर विशद करतो. बंधू भगिनींनो, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जीवन चरित्र पुढच्या सत्रात येणार असल्यामुळे मी त्याबद्दल फार बोलणार नाही. परंतु एकात्म मानव दर्शन हा काय विचार आहे आणि तो आजच्या काळासाठी त्याची प्रासंगिकता काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे आणि एकूण समाजाला नव्हे तर संपूर्ण विश्वाला त्याची आवश्यकता कशी आहे हा विषय मी आपल्या समोर मांडणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. प्रचारक असताना त्यांच्याकडे आपल्या भारतामध्ये 1951 साली जो भारतीय जनसंघ नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला, त्या भारतीय जनसंघाचे ते पहिले महामंत्री होते आणि शेवटच्या वर्षामध्ये ते त्याचे अध्यक्ष पण होते. आणि जनसंघाचं काम करताना 1964 साली जनसंघाच्या ग्वालियर अधिवेशनामध्ये पहिल्यांदा एकात्म मानव दर्शन हा विषय दीनदयालजींनी विचारार्थ मांडला की आपल्या जनसंघाची जी मूलभूत संकल्पना काय असली पाहिजे, आपली कल्पना काय असली पाहिजे, आपण कोण्या उद्देशाने काम केलं पाहिजे, हा विषय त्यांनी एकात्म मानव दर्शन म्हणून कार्यकर्त्यांसमोर मांडला. त्यानंतर 1965 साली जनसंघाच्या पुढच्या अधिवेशनामध्ये विजयवाड्याला हाच एकात्म मानव दर्शनवाद म्हणून सिद्धांत आणि नीती या रूपामध्ये जनसंघाने स्वीकारला. आपल्या राजकीय पक्षाची वाटचाल, कार्यपद्धती, ध्येय आणि उद्दिष्ट म्हणून. आणि पुढे त्याच्यानंतर 22, 23, 24, 25 एप्रिल 1965 रोजी मुंबईला पंडित दीनदयाल उपाध्याय यांची 4 जाहीर व्याख्यानं झाली. आणि ही 4 व्याख्यानं
म्हणजे त्यांनी मांडलेला एकात्म मानव दर्शन, ती चारही व्याख्यानं आता प्रिंट स्वरूपामध्ये, पुस्तक स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. ही चारही व्याख्यानं त्यांनी काय मांडली, त्याचा सार म्हणजे हा एकात्म मानव दर्शन आहे. एकात्म मानव दर्शनाच्या संदर्भामध्ये दीनदयालजींनी एकूण माणसाच्या सुखाची कल्पना केली आहे. आम्ही जगतो कशासाठी, आम्ही नोकरी करतो, 4 पैसे कमवतो कशासाठी, तर आम्हाला सुख मिळावं, आमच्या कुटुंबाला सुख मिळावं, याच्यासाठी आपली सगळी धडपड सुरू आहे. मग हे सुख म्हणजे काय, केवळ पैसा कमवणं, गाडी घेणं, बंगला घेणं, तर सुखाची कल्पना काय आहे आपली, आणि अखिल मानवाचा सुखाच्या संकल्पनेमध्ये कशा प्रकारची वाटचाल असली पाहिजे, हे दीनदयालजींनी याच्यात मांडत असताना त्याचे सगळं एकात्म रूप मांडलेलं आहे. आणि ते म्हणजे असं की त्यांनी 3 मुद्दे आपला विषय स्पष्ट करताना मांडला. त्यांनी मांडलं की व्यक्तीच्या एकात्माची संकल्पना काय आहे. दुसरी, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला, पुरुषाला, व्यक्तीला 4 पुरुषार्थ गाजवायचे असतात. त्या 4 पुरुषार्थाचं चिंतन काय आहे. आणि तिसरा मुद्दा की या सगळ्या विश्वामध्ये जी सृष्टी आहे, ती सृष्टी कशी एकात्म आहे, एकमेकाला कशी पूरक आहे, त्याचा विषय मांडला. आणि या 3ही चिंतनातनं त्यांनी अंत्योदय नावाची एक संकल्पना पुढे मांडली. तेही माझ्या भाषणामध्ये पुढे येणार आहे. आणि 5वा मुद्दा माझ्या बीज भाषणाचा राहणार आहे. तो म्हणजे असा की ठीक आहे, एकात्म मानवदर्शन आपण विषय ऐकला, पण आताच्या संदर्भामध्ये त्याची प्रासंगिकता काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे, आपण ते पूर्तता करण्यासाठी कोणते कार्यक्रम राबवले पाहिजे स्वतः आणि समाजामध्ये, याची चर्चा आपण या माझ्या बीज भाषणात आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा दीनदयालजींनी असं म्हटलं की माणसाला जसं शरीर आहे, जसं उदाहरणार्थ मला शरीर आहे, पण केवळ माणसाला शरीर नाही आहे, तर शरीराच्या आतमध्ये माणसाचं मन आहे, शरीराच्या आतमध्ये बुद्धी आहे, आणि शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे. दीनदयालजी असं म्हणतात की माणसाला शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा जो आहे, हे 4ही मुद्दे आपल्याला वेगळे वेगळे करता येत नाहीत. ते 4ही मुद्दे एकमेकांशी एकात्म आहेत, परस्परांशी संबंध आहे. आणि तो विषय म्हणताना त्यांनी असं म्हटलं की शरीराचा विचार केला तर माणसाचं जे शरीर आहे, ते शरीर आपल्याकडे काय सांगितलेलं आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपलं शरीर हे निरोगी असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, निकोप असलं पाहिजे, कारण या शरीराच्या माध्यमातून आपल्याला अनेक कामं आपल्या आयुष्यात करायची असतात. आपण प्राध्यापक म्हणून जरी सेवा करत असलो, भाषण देत असलो, लेक्चर देत असलो, चिंतन करत असलो, तरी आपलं शरीर चांगलं असेल, शरीराने साथ दिली, आरोग्याने साथ दिली, तर पुढच्या गोष्टी घडणार आहे. आणि शरीर जर स्वस्थ असेल तर त्याच्यामध्ये मन सुद्धा स्वस्थ राहते. ज्याचं शरीर अस्वस्थ असते त्याचं मनही अस्वस्थ असते. आणि म्हणून शरीराच्या निकोपतेबद्दल दीनदयालजी म्हणतात की आपलं शरीर कमवलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, योगासना केली पाहिजे, हे निरोगी ठेवलं पाहिजे. ज्या काही व्यसनाधीनतेच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या शरीराचा नाश होईल आणि हानी होईल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये मन असतं, दीनदयालजी असं म्हणतात की माणसाला मन असतं. आता मन तशा प्रकारचा विचार केला तर अबस्ट्रॅक्ट लेवलचा आहे. कारण कोणी असं म्हणू शकते मन आहे म्हणजे काय आहे, दाखवा मला कुठे आहे मन. पण माणसाला मन आहे, आणि मन हे सूक्ष्म असतं. मनाला संवेदना असतात, मनाला सुखदुःखाच्या जाणीवा असतात. कधी कधी आपण म्हणतो की अरे यार, मी त्याला बोलून तर बसलो, पण त्याचं मन दुखावलं असेल यार, त्याची एकदा माफी मागितली पाहिजे. माफ करा, मी तुम्हाला 4 चौघात बोललो, तुमचं मन दुखलं असेल, तुमची माफी मागतो. का करतो असं आपण? संवेदनशील मन असेल तर तसं करतो, नाही तर मग ठरवून लोकांची मन दुखावतो. त्याला ते एकदा पाहूनच घेतो म्हणते मी, आडव्या हातानं. तर सापडला पाहिजे फक्त मला एकदा.
चार चौघात त्याची अशी उतरून ठेवतो की बस, तसं इथे अपेक्षित नाही आहे. त्यामुळे माणसाला दीनदयाळजी असं म्हणतात की शरीरापासून मन वेगळं करता येत नाही. काही लोक म्हणतात काय हो, शरीराला फक्त का 2 घास खायला भेटले, रोटी कपडा मकान भेटलं झालं, दुसरं पाहिजे काय माणसाले? नाही, माणसाचं मन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला मी देतो. समजा एखाद्या व्यक्तीला खूप भूक लागली, 5, 7, 8 दिवसापासून उपाशी आहे, त्याला खायला अन्नाचा कण मिळाला नाही, आणि असं करताना एकदा खूप भुकेला व्याकुळ झाला असताना एखाद्या व्यक्तीच्या घरी गेला आणि त्यांनी सांगितलं की मी 5-7 दिवसापासून उपाशी आहे, मी आता जगेन की मरेल मला माहित नाही, मला काहीतरी खायला द्या. आणि त्या माणसाला दया आली आणि म्हटलं की हो ठीक आहे, मी तुला पाहिजे ते पंचपक्वान्न खायला देतो, फक्त माझी एक अट आहे. तुझी मला की वाली आहे? माझी एक अट असं आहे की हे जे जेवण आहे मी तुला देणार खायला, हे मी माझ्या घरी देणार नाही, चौकात देईल, 4 चौकात लोक गोळा करेल आणि त्यांच्या समोर तुला खायला देईल. पण माझी एक अट राहील की जेव्हा मी तुला 1 घास देईल तेव्हा तुला 1 शिवी देईल, दुसरा घास देईल तेव्हा तुला लात मारेल, तिसरा घास देईल तेव्हा तुझ्या तोंडावर थुंकेल. चालेल का सांग? तुला सांगा बरं, काय करेल तो माणूस? 4 चौघामध्ये अशा प्रकारची काय सर? नंतर सर, प्लीज माझं भाषण होऊ द्या नंतर. तर 4 चौघामध्ये अशा प्रकारचा अपमान त्याचं मन हे कधीही सहन करणार नाही. तुम्ही आम्ही सुद्धा असं करणार का? पहा, म्हणून मनाच्या संवेदना ह्या महत्वाच्या आहेत. मी शाळेमध्ये शिक्षक आहे, माझा परिचय सांगितला. शाळेमध्ये एकदा मुख्याध्यापक असताना माझ्या खोलीमध्ये ऑफिसमध्ये 2 विद्यार्थ्यांची भांडणं आली. एक विद्यार्थी खूप रडत आला आणि तो त्या मुलाला घेऊन आला दुसऱ्या. त्याला म्हटलं का रडतोय रे? सर यांनी मला खूप घाण शिवी दिली म्हणे. म्हटलं शिवी घाणच असते, त्यात काय वेगळं? तुम्ही काय नवीन पहिल्यांदा शिवी दिली का त्यांनी, आणि तू पण पहिल्यांदा ऐकली का? तो आणखीन रडायला लागला. म्हटलं का रडतो का तू? नाही सर, मला खूप घाण शिवी दिली आणि माझ्या आईवरून शिवी दिली म्हणून मला जास्त लागलं. आता खरं म्हणजे त्यांनी शिवी त्या शरीराला दिली, मग आईवरून शिवी दिलेली आपण तरी सहन करतो का? याचा अर्थ मला म्हणणं आहे. आणि हे मन शरीरापासून वेगळं करता येत नाही. पांडुरंगाच्या दर्शनाला वारकरी पंढरपूरला जातात, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि त्यांचं मन सुखावते. दूर सीमेवर एखादा सैनिक असतो, खूप दिवसांनी घरचं पत्र आलं की त्याचं मन सुखावते. तर अशा प्रकारचं सुख शरीरापासून वेगळं करता येत नाही, ते आपल्या शरीरामध्ये एकात्म झालं असतं. दीनदयाळजी म्हणतात की माणसाला बुद्धी पण आहे. आता बुद्धीचा विचार जर केला तर माणसाला बुद्धीचं फार मोठं वरदान आहे, आणि या बुद्धीच्या वरदानाचा उपयोग माणूस हा चांगल्या प्रकारे करतोय. जे नवे नवीन शोध लागतात, नाविन्यपूर्ण काही गोष्टी उदयाला येतात, माणसाच्या हातून एखादं चांगलं सृजनशील कार्य घडते, आणि जेव्हा अशा प्रकारचं कार्य घडते तेव्हा त्या माणसाला सुख वाटते, आनंद वाटतो. जेव्हा एखादं निस्वार्थी भावनेनं केलेलं काम जर आपण केलं तर आपलं मन सुखावते. बा माझ्या हातून एक चांगलं काम घडलं, एखाद्याला काहीतरी आर्थिक मदत झाली, शारीरिक मदत झाली, तर आपलं मन, आपली बुद्धीची सांगते की नाही मी केलेलं काम हे चांगलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची बुद्धी याचा उपयोग माणूस करून हे चांगलं रचनात्मक काम उभं करते. ही बुद्धी सुद्धा माणसाची त्याच्या शरीरापासून वेगळी नाही करता येत, ती सुद्धा एकात्मा आहे. त्यानंतर आत्मा सांगितलेला आहे. आता तसा विचार केला तर आत्मा म्हटल्यानंतर कोणाकडे आत्मा पाहिला का, कोणा कुठे केला, काय केला? पण आपण असं म्हणतो की माणसाच्या शरीर, आपले जे चिंतन आहे मूलभूत भारतीय चिंतन, त्याच्यात सांगितलंय की शरीराचा जेव्हा तो मृत्यू पावतो तेव्हा त्या शरीराच्या आपण काय म्हणतो बॉडी आहे, बॉडी आणा, बॉडी आणली, बॉडीचं दर्शन घ्या, त्यातला आत्मा निघून गेला असतो. म्हणून कोणत्याही कामात आमचं त्याच्यात आत्मा राहिला नाही आजकाल म्हणते. हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ह्या. आणि म्हणून आपल्यामधला जो आत्मा आहे त्या निस्वार्थी एखादं काम केलं तर त्याची जी सुखाची कल्पना आहे
त्याच्यामुळे आपला आत्मा सुखावतो. आणि हे आत्मिक सुख म्हणजे काय, तर मैं नाही तूही, म्हणजे वयम कडून अहम कडून वयम कडे, माझ्याकडून तुमच्याकडे. जेव्हा एखादा प्राध्यापक विद्यार्थी घडवतो तेव्हा त्याचं सगळं जे काही नॉलेज असेल, त्याचं कौशल्य असेल, शैक्षणिक जे काही स्किल असेल तो त्या विद्यार्थ्याला देतो आणि त्या विद्यार्थ्याचा पुढे त्याचा विकास होतो, आपल्यापेक्षा मोठा होतो. याला आत्मिक सुख म्हणतो आपण, की माझा विद्यार्थी आज कलेक्टर आहे, माझा विद्यार्थी आज सायंटिस्ट आहे. हे जे सुख आहे याला आत्म्याचं सुख असं म्हणतात. आणि हे आपण आपल्यापासून दुखावू शकत नाही. म्हणून दीनदयाळजी असं म्हणतात की माणसाचं शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे वेगळे नाही, याचा स्वतंत्र विचार करता येत नाही, तर त्याचा एकात्म विचार केला पाहिजे. आणि याच्यात त्यांनी म्हटलं आहे की माणसाचं व्यक्तीचं एकात्म दर्शन. पुढे दीनदयाळजी असं म्हणतात की माणसाला आपल्या आयुष्यामध्ये 4 पुरुषार्थ गाजवायचे असतात. त्या 4ही पुरुषार्थ म्हणजे कोणते, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आपल्या चिंतनात सांगितलेले आहेत. दीनदयाळजींनी असं म्हटलं की हे 4 पुरुषार्थ जेव्हा माणूस व्यवहारात आणतो तेव्हा त्याचा स्वतंत्र विचार करता येत नाही आपल्याला, ते पण एकात्म आहेत. जसं धर्म, आता धर्म म्हटल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये धर्म म्हणजे पूजा अर्चा, देवळात मंदिरात, याला धर्म म्हणत नाही. काय झालं की इंग्लिश डिक्शनरीमध्ये धर्माचं जे काही भाषांतर झालेलं तर रिलिजन केल्यामुळे झालंय. रिलिजन ही गोष्ट वेगळी आहे, धर्म वेगळा वेगळा आहे. आपण कधी कधी म्हणतो आपाद धर्म, शेजार धर्म. जो धारणा करतो तो धर्म. विंचवाला जर तुम्ही हात लावला त्याला नांगी डंख मारणं त्याचा धर्म आहे. कर्तव्य म्हणजे धर्म. जो कोणी माणूस कर्तव्य करतो त्याला धर्म असं म्हणतात. धर्म हा शब्द अनेक ठिकाणी आपल्या व्यवहारात वापरला गेलाय, त्याचा या ठिकाणी उल्लेख मी करत नाही. पण धर्म याचा अर्थ पूजा, राम, कृष्ण, गोविंद, सत्यनारायण, अमुक ढमुक, तो म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे नैतिकता. धर्म म्हणजे चांगलं वागणं, चांगला विचार करणं. आणि धर्मामध्ये कुठलाही, ज्याला आपण म्हणतो की धारणा करतो तो धर्म. आणि धर्मामध्ये जे काही नियम असतात, म्हणजे आपल्या वागण्या बोलण्याचे नियम असतात, काही व्यवस्था असते, काही आचारसंहिता असते, काही मूलभूत सिद्धांत असतात, या सगळ्यांचा समावेश हा धर्मामध्ये होतो. धर्म म्हणजे उपासना पद्धती नाही. धर्म म्हणजे कर्तव्य आहे आणि नीतिमूल्यांनी वागणं आहे. म्हणून दीनदयाळजी असं म्हणतात, माणसाने नैतिकता, सद्विवेक बुद्धी, सारासार विचार करण्याची शक्ती, नीतिमूल्याने वागणं, नैतिकतेनं वागणं, व्यवहार करणं, याला पंडितजी धर्म म्हणतात. रिलिजनची गडबड झाली त्याची, रिलिजन म्हटल्यानंतर मग हा धर्म, तो धर्म, तो धर्म, धर्मातली भांडणं, अमुक ढमुक टमुक नाही. तो विशेष चिंतनाचा वेगळा आहे. म्हणून दीनदयाळजी असं म्हणतात की माणसाला धर्माने वागलं पाहिजे, म्हणजे काय तर चांगलं वागलं पाहिजे, नीतीने वागलं पाहिजे, मूल्याने वागलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे, म्हणजे धर्माने वागलं पाहिजे. पुढे त्याचा संबंध हा पुढच्या पुरुषार्थाची आहे, तो म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. आता अर्थ हे जे काही मूल्य आहे, ह्या जो पुरुषार्थ आहे, त्याचा संबंध कराव्या लागणाऱ्या उद्योगाशी आणि परिश्रमशीलतेशी आहे. माणसाला जर जगायचं असेल, त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असेल, तर त्याला 4 पैसे कमवावे लागतील. ते आपल्याकडे पुरुषार्थात सांगितलेलं आहे. आणि अर्थ, जसं धर्म हा मूलभूत पुरुषार्थ आहे, तसा अर्थ हा साधन पुरुषार्थ आहे. म्हणजे इथे सुद्धा आता इथे आपल्या कार्यक्रमासाठी काही फ्लॅक्स लावला असेल, कॅमेरा आणला असेल, याला काहीतरी साधन लागते की नाही? 4 पैसे लागतील ना याला. कुठल्याही कार्यक्रमाला 4 पैसे लागतील. हे साधन अशा प्रकारचं एकूण पुरुषार्थ आहे. आणि पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. आता अर्थच कमवायचा म्हटल्यानंतर काय मग? पैसा कमवण्याचा वाम मार्ग पण आहे, चांगले मार्ग पण आहे. त्याला अलीकडच्या भाषेमध्ये 2 नंबर वगैरे असं काहीतरी म्हणतात, लाच वगैरे काहीतरी म्हणतात, चोरी लवाडी वगैरे काहीतरी म्हणतात.
सायबर क्राईमच्या भाषेमध्ये आपल्याला काहीतरी फोन करून त्याचा OTP विचारून 4 पैसे आपल्या अकाउंटमधनं काढणं वगैरे असं म्हणतात, डाके वगैरे टाकतात लोक. हा जो पैसा कमवलेला आहे, हा पैसा अशा प्रकारचा कमवणं हा आपल्याला अपेक्षित नाही, तर धर्माच्या आधारे नैतिकतेचं पालन करून कमवलेला अर्थ हा अपेक्षित आहे. पंडितजी, धर्माचा संबंध हा अर्थाशी असा लावतात की धर्माच्या आधारे, याचा अर्थ नैतिकतेच्या आधारे प्रामाणिकपणे जे काही परिश्रम करून सेवा करून कमवलेला अर्थ हा महत्वाचा आहे. अनैतिकतेने 2 नंबरनी कमवलेला याला अर्थ म्हणत नाही. पुढे दीनदयालजी असं म्हणतात की या अर्थाचं माणसाच्या आयुष्यामध्ये संतुलन असलं पाहिजे. अर्थाचा अभावही नको आणि अतिप्रभाव पण नको. माणसाला काय, आपल्याकडे आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये दारिद्र्य सांगितलेच नाही आहे, म्हणजे वैचारिक दारिद्र्य सांगितलं नाही आणि व्यवहारात दारिद्र्य सांगितलं नाही. आपल्याकडे ऐश्वर्य सांगितलेलं आहे की ऐश्वर्याने राहिलं पाहिजे, आपलं घर नीटनेटकं असलं पाहिजे, आपले कपडे नीटनेटके असले पाहिजे, आपल्या मुलाबाळांची सगळी व्यवस्था शिक्षणाची नीटनेटकी झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे ऐश्वर्य सांगितलेलं आहे, दारिद्र्य सांगितलीच नाही आहे. पण हे सगळं करत असताना आम्हाला पुन्हा त्या धर्माशी संबंध तिथे येतो. आणि पुढे मग हे अर्थ अर्जन करताना जीवघेणी स्पर्धा नको, कारण जीवघेणी स्पर्धा आली याचा अर्थ पुन्हा अधर्म, अशा प्रकारचं पालन त्याचं होईल. अशा प्रकारे मिळवलेला पैसा याच्या आधारे दीनदयालजी सांगतात काम हा पुरुषार्थ आहे. काम याचा अर्थ आमचं जीवन जे आहे ते आम्हाला आमचे जे काही आवडी आहे, निवडी आहे, छंद आहे, तर ते सगळे आम्हाला जगण्याचा करण्याचा अधिकार आहे. आम्हाला जे काही शरीराचे लाड लागतात ते सगळे करायचे आहेत, ते केले पाहिजे. चांगले कपडे घातले पाहिजे, ब्रँडेड कपडे घातले पाहिजे. दर 2-4 वर्षांनी वाटल्यास तुम्ही गाड्या बदलावा, काही हरकत नाही. पण हे सगळं करताना हा जो आपल्याला लौकिक अर्थाने हे जे एन्जॉय करायचं आहे, याला पुन्हा पैसा कोणता पाहिजे? धर्माच्या आधारे कमवलेला. आणि म्हणून काम म्हणजे याचा अर्थ की आम्हाला समजा कोणाला छंद आहे, गायनाचा छंद आहे, कलेचा छंद आहे, कोणी खेळ आहे, कोणाला चांगले परफ्यूम आवडतात, कोणी केसाला डाय करतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. पण हे सांगत असताना पुन्हा एकदा धर्माच्या विरोधात जाऊन 4 पैसे कमवले त्याच्यावर मी एन्जॉय करतो, त्याच्यावर मी गाड्या घेतो, त्याच्यावर बंगले बांधतो, या गावात फ्लॅट, त्या गावात फ्लॅट, इकडे तिकडे लेआउट, तिकडे लेआउट, इकडे 50 प्लॉट, तिकडे 100 प्लॉट, हे धर्माच्या आधाराने कमवलं असेल तर हे सगळं चाललं आमच्यापेक्षा आहे. म्हणून दीनदयालजी असं म्हणतात की काम या पुरुषाकडे गांभीर्याने जर लक्ष दिलं नाही तर धर्माची हानी होते. आणि पुढे त्यांनी सांगितलं मोक्ष. आता मोक्ष शब्दावर काही लोक आक्षेप देतात, मोक्ष म्हणजे काय, मोक्ष कोण पाहिला, स्वर्ग कोण पाहिला, नरक कोण पाहिला वगैरे असं असू शकते, एखाद्याची वैचारिक बैठक असू शकते. पण इथे मोक्षाची कल्पना वेगळी आहे. दीनदयालजी असं म्हणतात की मोक्ष हे मानवी जीवन सर्वार्थानं कृतज्ञ होण्यासाठी जे ध्येय आपण निश्चित करतो ते पूर्ण करणं. आमचं जीवन आहे, सर्वार्थानं काहीतरी साध्य झालं पाहिजे की नाही, सार्थक झालं पाहिजे की नाही. म्हणून आपलं जीवन सार्थकी होणं म्हणजे मोक्षापर्यंत जाणं आहे. नाही तर इंग्लिश मधली एक कविता आहे, सोलोमन ग्रँडी बर्नार्ड मंडे, काही नाही, तो बस सोमवारी जन्माला, रविवारला त्याला बुडवलं, आयुष्यात काय केलं, काही नाही. आणि म्हणून मोक्षापर्यंत जाणं याचा अर्थ ते काही आपण म्हणतो ऍबस्ट्रॅक्ट लेवलला धार्मिक ग्रंथात सांगितलं तो मोक्ष इथे अपेक्षित नाही आहे. आणि मोक्ष हे पंडितजींनी सांगितलं सर्वोच्च अशा प्रकारचं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. मला माझ्या आयुष्यामध्ये जो धर्माने कमवलेला पैसा आहे त्याच्या आधारे 4 ठिकाणी सेवा कार्य मी करू शकलो पाहिजे, गोरगरिबांची मदत करू शकलो पाहिजे, योग्य त्या ठिकाणी लोकांच्या कामात पडलं पाहिजे. नाही तर गडगंज संपत्ती आहे आणि समोरचा माणूस तडफडून मरतोय, मला काय त्याचं, माझे पैसा PFD माझे सुरक्षित आहे.
म्हणून सेवा कार्य काही देणगी असेल, चांगल्या कामामध्ये योगदान असेल, अन्नदान असेल, अशा कामी पडणं म्हणजे याचा अर्थ मोक्ष. आणि मोक्ष याचा अर्थ सर्व संबंधातून मुक्ती. ज्याला आपण म्हणतो मुक्ती अशा अर्थाने की लोभ, माया, मोह, मद, मत्सर या सगळ्यामधून मुक्ती. षड्रिपू आपल्याला माहिती आहे. त्या षड्रिपासून मुक्ती मिळणं म्हणजे सुद्धा मोक्ष आहे. आणि हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. म्हणून काही काही लोक असं म्हणतात की बाबा मोक्ष म्हणजे काय, तर मोक्ष म्हणजे समाधान. नाही तर सगळे आयुष्य लोक राग राग जगतात, पैसा कमवतात, समाधानच नाही, समाधानच नाही, अजूनही मिळू दे म्हणजे. थोडक्यात मोक्ष म्हणजे समाधान. हे समाधान सुद्धा एक प्रकारचा पुरुषार्थ सांगितलेला दीनदयालजींनी. आणि म्हणून या चारही पुरुषार्थाचं एकमेकाशी परस्पर संबंध आहेत आणि त्याचं आपल्याकडे एकात्म चिंतन सांगितलेलं आहे. म्हणून दीनदयालजी असं म्हणतात पुढे की धर्माचं पालन करीत कमवलेल्या धनाच्या आधारे संतुलित भोगविलास भोगून मोक्ष प्राप्ती मिळते. अशा प्रकारचे हे चतुर्विध पुरुषार्थ आहेत आणि ते आपल्याला गाजवायचे आहेत. त्या आधारे आपण विचार केला पाहिजे आपला माणसाच्या सुखाच्या कल्पनेचा. पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, वेगळी मुलासाठी वेगळी रूम आहे, ते असलंच पाहिजे. पण त्याच्याही पलीकडे आम्हाला समाधान आहे का त्याचा? आज समाधान म्हणजे मोक्ष आहे. त्याचा वेगळा अर्थ कोणी घेऊ नये. तिसरा मुद्दा सांगितला दीनदयालजींनी एकात्म मानव दर्शनामध्ये, ती म्हणजे एकात्म विश्वसृष्टी. आपण सगळेजण जे आहोत, मानव हा सृष्टीचा एक घटक आहे. पर्यावरणाची व्याख्या केली जाते. मानवाच्या सभोवतालचं वातावरण म्हणजे पर्यावरण, म्हणजे सृष्टी. दीनदयालजी असं म्हणतात की या सृष्टीमध्ये सुद्धा एकात्म भाव आहे. आणि तो एकात्म भाव असा आहे की ते समाजशास्त्राचे प्राध्यापक असतील, ते शिकवतात की व्यक्ती मिळून समाज बनतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला समूहाने एकत्रित राहणं आवडतं. अनेक कामं तो समूहाने करतो. आदी मानव सुद्धा समूहाने शिकार करायचा. आपण कॉलनीत राहतो म्हणजे काय, अपार्टमेंट मध्ये राहतो म्हणजे काय, गावात राहतो म्हणजे काय, एकत्रित राहतो. एकटा माणूस काय कुठे एखादा हिमालयात जाऊन राहत नाही. म्हणून माणूस हा समाजाचा घटक आहे. आणि दुसरी गोष्ट दीनदयालजी सांगतात की पाश्चात्य विचारसरणीमध्ये समाजाचा शेवटचा घटक हा व्यक्ती मानलेला आहे. पर्सन इज द लास्ट युनिट ऑफ द सोसायटी. पण आपल्या मूळ भारतीय चिंतनामध्ये समाजाचा शेवटचा घटक कुटुंब मानलाय. आवर फॅमिली इज द लास्ट युनिट ऑफ द सोसायटी. म्हणून जगामध्ये आपली भारतीय संस्कृती अजूनही टिकून आहे. आपला देश अजूनही टिकून आहे. आपला देश अजूनही नासा सारख्या सायंटिस्ट याच्यामध्ये 60-70% भारतीय आहेत. मल्टीनॅशनल कंपनीज IT मध्ये 70% भारतीय आहेत. याला कारण आमची कुटुंब व्यवस्था आहे. ते पुढे मी एलाबोरेट करतो. म्हणून दीनदयालजी असं म्हणतात की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची काळजी घेतो. आपल्या घरी जर कोणी आजारी असेल, आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा, तर त्याची आपण काळजी घेतो. त्याला खाण्यासाठी फळं आणले तर त्याच्यासाठी देतो, आपण त्याच्यात ताव मारत नाही. तो त्याची नाती जपतो. त्यामुळे तो कुटुंबाचा घटक आहे. आणि कुटुंबाच्या नात्यामध्ये पावित्र्य आहे. भाऊ आहे, बहीण आहेत, आई वडील आहेत. ही सगळी कुटुंबातली नाती जी आहेत ना, ही नाती त्याचं उत्तरदायित्व, त्याचं कर्तव्य, त्याचं पावित्र्य हे आम्ही राखतो. आई वडील किती म्हातारे झाले त्याची काळजी घेतो. माझी आई आजही जवळपास 85-86 वर्षाची असेल. आता मी एवढा मोठा झालो, रिटायर्ड झालो, तरी माझी आई म्हणते उशिरा आला, जेवला काय? का रे भाऊ, जेवला का पहिले? आता त्या म्हातारीला काय गरज आहे खरं? म्हणजे एवढा मोठा पोरगा झाला, रिटायर्डही झाला, माझं वय 66 वर्ष आहे, तरी माझी आई का रे जेवला की नाही, बाहेर चालला काय, जेवलं का, काही खाल्लं का, काही पाणी तरी पिऊन जा. का काळजी करते ती? आमची कुटुंब व्यवस्था आहे. तिला तरी आम्ही काही झालं की दवाखान्यात का घेऊन जातो? आमची कुटुंब व्यवस्था. पाश्चात्य विचारसरणीमध्ये
माणसाचा 16 वर्षाचा मुलगा झाला की तो 100% स्वतंत्र होतो. आई वडिलांवरती कुटुंबात राहत नाही, कंपल्सरी नाही. 4थी 5वीतला मुलगा जर त्याच्या आईनी वडिलांनी त्याला मारलं तर तो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करतो, माझ्या आईनी मला आज मारलं. आईनी. आमची माय तर किती वेळा थोबाडलं असेल, आमचा बाप किती वेळा चुलीतलं जळतं लाकूड घेऊन मागे धावला असेल आमच्या. तिथे ते नाही आहे, इथे आहे ते. आणि म्हणून आपली संस्कृती टिकून आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये म्हणून आम्ही काय करतो आमच्या कुटुंबामध्ये, तर आमचे जे सण आहे हे विचार करणारी गोष्ट आहे, असं नाही आहे उगीच. आमचे सण भाऊबीज आहे, रक्षाबंधन आहे, मंगळागौर आहे, धोंड्याचा महिना आहे, ज्याला जवळचा मान म्हणतात. इकडे आहे की नाही मला माहित नाही गडचिरोली जिल्ह्यात, पण बाकी महाराष्ट्रात धोंड्याच्या महिन्यामध्ये जवळचं मानपान असते. मंगळागौर आहे, सुनबाई जर गर्भवती राहिली तिचा पाळणा आहे, त्याचा कार्यक्रम आहे. आमच्या घरातल्या लोकांचे वाढदिवस साजरे करतो. अलीकडे थोडा जास्तच वेगळ्या पद्धतीने होऊन राहिले. आमच्या घरामध्ये एखाद्याचं वय 81 वर्ष झालं तर त्याचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करतो. असते म्हाताराच बसलेला का कोपऱ्यात, पण आम्ही त्याचं सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम करतो. व्रतबंधासारखे कार्यक्रम असतात, नामकरण सोहळा असतो. या सगळ्या गोष्टी ह्या मांडलेल्या आहेत, सांगितल्यात. हे आमचं कुटुंब एकत्र एकसंघ ठेवण्यासाठी आहे. अजूनही माझी बहीण भाऊबीजीला फोन करते, जाणं होत नाही आता, पण भाऊ रक्षाबंधना शुभेच्छा, मी तिला फोन करतो. अजूनही अनेक भाऊ बहिणीकडे जातात, याही वयात जातात आपल्या वयामध्ये. तो भाव आहे अजूनही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी आपल्या कुटुंबाला, व्यक्तीला एकत्र बांधून ठेवतात. दीनदयालजी या व्यक्ती आणि कुटुंबाच्या या संबंधाला त्यांनी नाव दिलं आहे व्यष्टी. व्यष्टी हे नाव दिलं त्यांनी, की हे जे व्यष्टी जे आहे हे माणसाला आपल्या कुटुंबाशी एक संबंध ठेवते. आता ठीक आहे, थोडेसे आता फॅमिलीमध्ये 1, 2 वगैरे असे विषय आले, विभक्त कुटुंब पद्धती झाली. पण जुनी पद्धती पहा, 9 लेकरं 10 लेकरं ही कॉमन गोष्ट होती. 5-6 भावांचं खटलं एकत्र राहत होतं. जर आपल्या आजी आजोबाकडून गोष्टी ऐकून घ्या, मूळ ते आहे. अलीकडच्या सामाजिक बदलामुळे कदाचित झालं असेल, पण अजूनही भावबंदकी आहेच. मरण झालं की आपण जातोच दारावर, तेरवीला जातोच. अरे इतकंच काय, तर आपल्या पितर जे असतात ना, ते पसतात पितृपक्ष झाला, ते पितर सुद्धा आम्ही घालतो. मेल्यावरही त्याची आठवण घेतो, दरवर्षी करतो. हा भाव एकात्मतेचा आहे आणि याला दीनदयालजी नाव दिलं व्यष्टी. पुढे दीनदयालजी असं म्हणतात की जो व्यक्ती आहे, जे कुटुंब आहे, हे कुठे राहतं, तर हे समाजामध्ये राहतं. मग समाज म्हणजे काय, तर आपला गल्ली आहे, गल्लीमध्ये कुटुंब राहते. मोहल्ला आहे, चौक आहे, अपार्टमेंट आहे. हे कुटुंब, ही व्यक्ती त्या समाजात राहतो. आणि या सगळ्या मिळून म्हणजे व्यक्ती, कुटुंब, समाज, गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्र, या सगळ्या मिळून जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यापासून समाज बनतो, आम्ही असं म्हणतो. आणि हा सगळा समाज यांचा भाव एकात्म कसा आहे याची 1-2 उदाहरणं मी सांगतो, म्हणजे लक्षात येईल आपल्या. गावामध्ये जर समजा एखाद्या घराला आग लागली, काय करतो आपण? गरिबाची झोपडी आहे, आग लागली, काय करतो आपण? गावातली सगळी लोक जे काही हाती मिळेल, बादली मिळेल, पाणी मिळेल, माती मिळेल, रेती मिळेल, ते घर विझवण्यासाठी तो प्रयत्न करतो. गावात सगळा हलकल्लोळ होतं, त्याचं घर जायलं, त्याचं घर जायलं, अरे चला रे चला रे चला. जे मिळेल ते साधन घेऊन ते घर विझवण्याचा ते गावचं गाव प्रयत्न करते. का करते? याचा अर्थ ते सगळे कुटुंबातील माणसं त्या गावाशी, त्या समाजाशी एकात्म पावलेले आहेत. कधी कधी आपणही पाहतो की रस्त्याने एखादा अपघात झाला, मोटरसायकलून एखादं काहीतरी, आता पती पत्नी चालले का दोघं तिघं चालले, तर संवेदनशील मन असलेला माणूस थांबतो, गाडी थांबवतो, त्याला मदत करतो, दवाखान्यात घेऊन जातो, पोलिसांना सांगतो.
याचा अर्थ आम्ही त्या समाजाशी एकात्म. कोण असते हो तो रस्त्यात पडलेला माणूस? कोण असतो? काय आपला नातेवाईक असतो? ज्याचं घर जळते तो तर माझ्या गल्लीतलाही राहत नाही, माझा नातेवाईकही राहत नाही, तरी आम्ही त्याचं घर विझवतो, कारण आम्ही त्याच्याशी, या समाजाशी एकात्म आहे. अनेक लोक रक्तदान करतात, त्याला माहित आहे हे रक्तदान मी करतोय, हे रक्त कोण्यातरी एखाद्याच गरजू माणसाला दिलं जाणार आहे, म्हणून रक्तदान आपण करतो. खरं म्हणजे हे रक्त देण्याची काय गरज आहे त्याला? तो तर काय श्रीमंत आहे, आपल्या मस्तीत आहे तो, पण त्याला समाजाशी काहीतरी देणं घेणं आहे, बांधिलकी आहे. याचं आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये जी महामारी आम्ही अनुभवली, अद्भुत अशा प्रकारची महामारी होती, त्या महामारीमध्ये एकही माणूस उपाशी मेला नाही असेल तर एखादा अपवाद. लोकांनी ज्यांचे व्यवसाय बंद पडले, ऑटोवाल्यांचे व्यवसाय बंद पडले, सलूनवाल्यांचे व्यवसाय बंद पडले, भाजीवाल्याचे व्यवसाय बंद पडले, छोटे मोठे दुकानदारांचे व्यवसाय बंद पडले, कारण कर्फ्यू होता, त्यांच्या घरी सुद्धा आपणच अन्न पोहोचवलेलं आहे, धान्य पोहोचवलं आहे, पैसे पोहोचवले आहे, सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे. लोकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांच्या, प्रशासनाच्या परवानगीनं लोकांच्या घरी धान्य, अन्न पोहोचवलेलं आहे. जी प्रेताची प्रेत खच पडत होता, नातेवाईक तर अलाउडच नव्हता. मग एकेका दिवशी 10-10, 15-15 जी प्रेत आहे, त्या प्रेताला अग्नी देण्याचा, 10 संस्कार करण्याचं काम केलं कोणी? नातेवाईक नव्हता, नातेवाईक नव्हता. जे कोणी संवेदनशील मनाची माणसं असतील ते सरकारी नोकर पण नव्हते, लक्षात घ्या. तुमच्या आमच्यासारखे सामाजिक संवेदना असलेले आणि माझा समाजाशी एकात्म भाव आहे, या भावनेतनं त्या लोकांनी कोरोनाच्या काळात सगळ्या प्रकारची मदत केली, स्वतःचा जीव धोक्यात घालून. हा भाव कुठून आला? त्यात कोणाचे काही फोटोही नाही आले, कोणाला पुरस्कारही नाही मिळाले, फार काही नाही. कौतुक केलं असेल एखाद्या गावातल्या लोकांनी. त्यात हिंदू, मुस्लिम, बिस्लिम काही विषय नव्हता. अनेक हिंदूंचे 10 संस्कार मुस्लिमांनी केले, याची सुद्धा आपण उदाहरणं पाहतो. हा भाव जो आहे, हा भाव आम्हाला समाजाशी एकत्र करून ठेवत असतो. त्याच्यानंतर आमचं राष्ट्र आहे. आज आपण पाहतो की राष्ट्राच्या प्रती आमचा जो भाव आहे, हा भाव पवित्र असला पाहिजे. आपण सगळे म्हणतो की एकेकाळी भारत हा विश्वगुरुपदी होता, भारतात सोन्याचा धूर निघत होता, भारतात दुधा दह्याच्या नद्या वाहत होत्या. ते पुन्हा परमवैभव आम्हाला आणावं लागेल. म्हणजे याचा अर्थ आम्हाला आमच्या राष्ट्राची सुद्धा चिंता करावी लागेल. राष्ट्रहित सर्वोपरी हा विचार आम्हाला आणावा लागेल, कारण राष्ट्र हा समाजाचा घटक आहे. राष्ट्र याचा अर्थ मी कंट्री असं म्हणतो, देश, नेशन. आणि अनेक जगामध्ये असा विचार केला आपण, अनेक राष्ट्र, अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लयाला पण गेल्या. इतिहासात पाहतो आपण, खंडर शिल्लक असतील फक्त आता. आपली संस्कृती जी आहे, भारतीय संस्कृती, ही इतक्या वर्षानंतरही आजही टिकून आहे. याचं कारण की आम्ही समाजाशी एकात्म भाव निर्माण करतो. आणि म्हणून अलीकडे पंतप्रधानांनी जे सांगितलं, स्वदेशीचा नारा, आत्मनिर्भर भारत, टॅरिफ किती लागो, 50% लागो का 75% लागो, आमचा देश, आमचं राष्ट्र, आमच्या देशात निर्माण झालेल्या वस्तू, व्होकल फॉर लोकल, स्टार्टअप, या सगळ्या गोष्टी आम्हाला आमचं राष्ट्र समृद्ध करण्यासाठी, कारण आम्ही राष्ट्राशी एकात्म आहोत, हा भाव निर्माण करण्याचं काम हे आपण का करतो? आजही आपल्या देशामध्ये पूर्वी जर रॉकेट जर लॉन्च करायचं असेल तर विदेशाच्या तळाची मदत घ्यावी लागत असेल. आज आपल्या भारतावरून विदेशाचे उपग्रह, आपले तर जातातच, मंगळावरचं यान जे आहे ते संपूर्ण स्वदेशी बनावटीचं होतं. हा जो भाव आहे, हा भाव आमच्यात निर्माण का होतो? आमच्या शास्त्रज्ञांमध्ये हा भाव निर्माण का होतो? त्याच्याबद्दल आम्हाला गर्व का वाटते? तर आम्ही त्या समाजाशी, त्या राष्ट्राशी एकात्म पावलेलो आहोत. पुढे दीनदयाळजी हे जे राष्ट्राची जी भावना आहे, त्या राष्ट्राला सुद्धा एक आत्मा असतो. त्या आत्म्याला त्यांनी चिती शब्द दिला आहे. तो चिती शब्द थोडासा अधिक विस्तृत अभ्यास केल्यानंतर कळेल.
माझं भाषण ते सांगत बसलो तर पुढे जाणार नाही. म्हणून दीनदयाल यांनी राष्ट्राचा विचार केलेला आहे. आणि म्हणून या दीनदयालजींनी या सगळ्या गोष्टीला, समाजाला, देशाला नाव दिलं आहे समष्टी. आणि पुढचं सूत्र सांगितलं की आपण सर्व या सृष्टीमध्ये आहोत. म्हणजे मी, माझं कुटुंब, माझा देश, माझं गाव, माझा जिल्हा, हे सगळे कशात आहे? ते हे सृष्टीवर आहे. सृष्टीमध्ये याचा अर्थ या विश्वात आहे. दीनदयालजी म्हणतात की आमचं सृष्टी सुद्धा नातं तेवढंच एकात्म आहे. कारण सृष्टी म्हणजे काय? मी आधी सांगितल्याप्रमाणे माणसाच्या सभोवतालचं वातावरण म्हणजे पर्यावरण. म्हणजे आमच्या सभोवताली काय आहे? आमच्या सभोवताली नद्या आहे, पर्वत आहे, सागर आहे, उपसागर आहे, पशु आहे, पक्षी आहे, हिंस्र प्राणी आहे, पाळीव प्राणी आहेत. इतकंच नाही तर आमच्या